नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर. दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन, द बेटर कॉटन. सतीश सावंतांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेत विजय निश्चित, विनायक राऊत यांचा विश्वास. भारतात आढळला ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण. आणि महाविकास आघाडीची बिघाडी पडणार भाजपच्या पत्त्यावर. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर. दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन, द बेटर कॉटन. आता पाहूया सविस्तर बातम्या. अनंत प्या, आनंदी रहा. पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त असा कारभार सतीश सावंत यांनी केलाय. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा जिल्हा बँक निवडणुकीत विजय होणार असल्याचा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्याच्यावर काही सक्ती करू शकत नाही आम्ही कार्यकर्त्यांवर. तुम्ही महाविकास आघाडीतून लढाच म्हणून, पण ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढा, अशा पद्धतीच्या सूचना तिन्ही पक्षांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे दोडामार्ग काय, कुडाळ काय, इतर तर शिवसेना आणि राष्ट्रवादी बऱ्याच ठिकाणी एकत्र आलेले आहेत. काही ठिकाणी 1-2 ठिकाणी मैत्रीपूर्ण पण असेल, परंतु ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडी येणे शक्य आहे त्या ठिकाणी आलेलं आहे. काँग्रेसला स्वतंत्र लढायचं असेल तर त्यांचा तो पर्याय मोकळा आहे. ज्या पद्धतीने आता मगाशी दीपकबाईंनी सांगितल्याप्रमाणे आता फॉर्म भरले गेलेले आहेत. माघार घेण्याची अजून वेळ आहे. फॉर्म्युला हा सुद्धा ठरलेला आहे, पण तो अंतिम त्याला मूर्तस्वरूप प्राप्त झाल्यानंतर बँकेचे अध्यक्ष जे विद्यमान आमचे या पॅनलचे जे प्रमुख आहेत सतीश सावंत, हे तुम्हाला काही दिवसामध्ये ते जाहीर करून सांगतील. ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी करणार, पण काही ठिकाणी शिवसेना NCP एकत्र येऊन करते, काही ठिकाणी शिवसेना NCP काँग्रेससुद्धा एकत्र येण्याची शक्यता आहे. शेवटपर्यंत प्रयत्न चालू राहतील महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवायच्या. समजा दुर्दैवाने नाही झालं, ही काय फक्त ह्या छोट्या निवडणुकांवर सक्ती नाही आहे, हे त्यांच्यावर सोपवलेलं त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी ते करायचं आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत प्या, आनंदी रहा. देवगड जामसंडे नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 21 डिसेंबरला होत आहे. यात उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून ही बिघाडी भाजपच्या पत्त्यावरती पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2016 साली देवगड जामसंडे नगरपंचायत अस्तित्वात आली. त्याआधी देवगड व जामसंडे दोन्ही ग्रामपंचायत होत्या. जामसंडे ग्रामपंचायतवर गोगटे तर देवगड ग्रामपंचायतवर घाटेचे वर्चस्व होते. मात्र याला छेद देत आमदार नितेश राणे यांनी आपला करिश्मा दाखवत एक हाती सत्ता मिळवली. यानंतर 5 वर्षांनी नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली चाचपणी केली. सध्या असलेल्या सत्ताधाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी जनतेत आहे. जनतेच्या मनात असलेली नाराजी पाहता यावेळी सत्तांतर होईल अशी शक्यता आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या चुकांबद्दल आंदोलन निदर्शने करून शिवसेनेने केलेली धडपड पाहता शिवसेना सत्ता काबीज करू शकते ही शक्यता देखील नाकारता येत नाही. त्या जनतेला आता सत्ता बदल हवा आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी, तर दुसऱ्या बाजूने देवगड शहर विकास आघाडी, तिसऱ्या बाजूने मनसे देखील निवडणूक रिंगणात आहे. मनसे ही 5 जागा लढवणार आहे. त्या शहर विकास आघाडी व महाविकास आघाडी यांची अजूनही खलबतं सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तिन्ही पक्ष काही प्रभागातील जागा वाटपावरती अडून बसले, तर त्यांच्यातील जागा वाटपाचा गोळ सुटलाच नाही. त्यात काँग्रेसने स्वबळावर लढवण्याचा नारा दिलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोनच पक्षांची महाआघाडी झाली आहे. त्यामुळे आघाडीत होणारी बिघाडी भाजपच्या पत्त्यावरती पडणार का, पुन्हा भाजप सत्तेत येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
प्या आनंदी रहा. भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटचा तिसरा रुग्ण आढळला आहे. गुजरातमधील जामनगर येथील व्यक्ती ओमिक्रॉन बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. हा व्यक्ती आफ्रिका खंडातील झिम्बाब्वेतून परतला आहे. गुजरातमधील ओमिक्रॉन बाधित रुग्णाबाबत तपशील हाती आला. ही व्यक्ती 2 दिवसांपूर्वी झिम्बाब्वेतून परतली होती. विमानतळावरती RT-PCR चाचणी करण्यात आली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. त्यानंतर या रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आलं व नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले गेले होते. त्याचा अहवाल आला असता त्याला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली असल्याचं स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितलं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत प्या आनंदी रहा. सध्या ऋतुचक्रात प्रचंड बदल होत आहेत. पर्यावरणाच्या या बदलत्या नैसर्गिक गोष्टींच्या मागे नेमकी कोणती कारणे असू शकतात यावर भूगोल विषयाचे तज्ज्ञ अभ्यासकांनी विश्लेषण केलंय. पाहूयात काय म्हणतात पर्यावरण तज्ज्ञ. वातावरणातील सध्या होणारे जे बदल आहेत हे सर्वच लोकांना अनपेक्षित असे आहेत. मात्र याचं मूळ कारण जर शोधायला गेलो तर आपण तापमानातील वाढ हे एक कारण म्हणून आपण स्पष्ट करत असतो. वातावरणामध्ये कमी दाबाचे जे पट्टे निर्माण झालेले आहेत या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये अनेक वेळा वादळ निर्माण होत आहेत आणि या वादळांचाच असणारा त्यातून येणारा जो पाऊस आहे हा पाऊस आज डिसेंबर महिन्यामध्ये 2-3 तारीखला त्या ठिकाणी सिंधुदुर्गासहित संपूर्ण कोकण पट्ट्याला आणि उर्वरित महाराष्ट्राला सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोडपून काढत आहे. हे जे डिसेंबरमध्ये होणारा पाऊस हा अनपेक्षित पाऊस आहे. आपण परतीचा पाऊस याला म्हणू शकत नाही. याचं कारण सर्वसाधारणपणे जूनमध्ये पावसाळा सुरू होतो आणि तो ऑक्टोबरपर्यंत संपतो. पण ऑक्टोबरपासून या पावसाळ्याची एक परतीचा पाऊस म्हणून त्या ठिकाणी वाटचाल सुरू होते. सर्वसाधारणपणे आंध्र प्रदेश, तामिळनाडू या ठिकाणी असणारा हा परतीचा पाऊस फार मोठ्या प्रमाणात होत असतो. मात्र महाराष्ट्रामध्ये तो हलक्या स्वरूपामध्ये होतो. पण आज जर बघितलं तर ते हलकं म्हणावं का हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. कारण हा परतीचा पाऊस नसून येणारा पाऊस हा नैऋत्य मान्सून असल्यासारखा झालेला आहे. अगदी जुलै महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं पाऊस पडतो ज्याला आपण संततधार म्हणतो, ही संततधार त्या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते. आता याच्या पाठीमागे जाऊन आपण जर त्याची कारणं शोधायला लागलो तर ती कारणं शोधत असताना आपण ग्लोबल वॉर्मिंग हे एक सहज म्हणून कारण देतो. पण ग्लोबल वॉर्मिंग होण्याला कारण काय हे ज्या वेळेला आपण शोधतो त्यावेळेला त्या ठिकाणी असणारी आज मानवी कृती ज्या आहेत की ज्या मानवानं स्वसर्वांगीण विकासासाठी म्हणून एक स्वतःच्या विकासाचा जो ध्यास घेतलेला आहे त्या ध्यासापोटी निसर्गाचं कुठेही त्या ठिकाणी चिंतन केलं जात नाही किंवा निसर्गाचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही. सेल्फ डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो ही फक्त सेल्फ डेव्हलपमेंट करण्याच्याच मागं लागलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी होणारा निसर्गाचं अतोनात जे नुकसान आहे ते नुकसान होत आहे. कोणत्याही संपत्ती साधनांचा वापर करत असताना तो आपल्याला एक काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. पण आपण तसं करत नाही आहोत. आपण त्या ठिकाणी अति जास्त त्याचा वापर करतो आणि ह्या अति जास्त वापरांचा त्या ठिकाणी होणारे जे परिणाम आहेत हे परिणाम त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं पाहायला मिळतात. आज आपण बऱ्याच वेळेला या ग्लोबल वॉर्मिंगला सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल वगैरे असं म्हणायला लागलेलो आहोत की सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल झालेलं असल्यामुळे तापमानामध्ये वाढ होते. पण आज हे जे सिमेंट कॉन्क्रीटचं आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा पडणाऱ्या पावसापासून सगळ्या बिल्डिंगांचं, इमारतींचं एक रक्षण करण्यासाठी म्हणून आपण अशा पद्धतीनं केलं की त्याला एका ठिकाणी अति जास्त त्याचा वापर करतो आणि ह्या अति जास्त वापरांचा त्या ठिकाणी होणारे जे परिणाम आहेत हे परिणाम त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं पाहायला मिळतात. आज आपण बऱ्याच वेळेला या ग्लोबल वॉर्मिंगला सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल वगैरे असं म्हणायला लागलेलो आहोत की सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल झालेलं असल्यामुळे तापमानामध्ये वाढ होते. पण आज हे जे सिमेंट कॉन्क्रीटचं आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा पडणाऱ्या पावसापासून सगळ्या बिल्डिंगांचं, इमारतींचं एक रक्षण करण्यासाठी म्हणून आपण अशा पद्धतीनं केलं की त्याला एका वेगळ्या पद्धतीनं आपण
रूफ वरचं जे छप्पर आहे हे छप्पर आपण पत्र्याचं करायला लागलो, गॅलनाइज वगैरे करायला लागलेलो आहोत. आणि हीट बॅलन्स, ज्याला निसर्गामध्ये उष्णता संतुलन ज्याला आपण म्हणतो, हे उष्णतेचं संतुलन, सूर्याकडून येणारी किरणं आणि भूपृष्ठाकडून उत्सर्जित होणारी किरणं यांचा ज्या वेळेला बॅलन्स राखला जातो, येणाऱ्या किरणांचा आणि जाणाऱ्या किरणांचा बॅलन्स राखला जातो, यालाच आपण उष्णता संतुलन म्हणतो. पण आज काय व्हायला लागलं की सूर्याकडून येणारी जी किरणं आहेत ही किरणं त्या ठिकाणी पडणाऱ्या ह्या ज्या सिमेंट पत्रे ज्याला आपण म्हणतो, पत्रे जे आहेत, या गॅलनाइज पत्रे वगैरे जे आपण उभारलेले आहेत, त्याच्यावरनं होणारं जे रिफ्लेक्शन आहे हे रिफ्लेक्शन कित्येक पटीनं जादा होत आहे. आणि त्यामुळे साहजिकच वातावरणातील असणारी जी हीट आहे, उष्णता जी आहे, ही उष्णता केवळ येणाऱ्या सूर्यकिरणामुळे तापत नाही, तर उत्सर्जित होण्या भूपृष्ठाकडून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेमुळे त्या ठिकाणी तापत असते. आणि म्हणूनच हे जे पत्र्यावरून होणारं रिफ्लेक्शन आहे, जी उष्णता उत्सर्जित केली जाते, ती अति जास्त असल्यामुळे आज वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसंच जी आपण ज्याला ग्रीन हाऊस इफेक्ट वगैरे म्हणतो, हे ग्रीन हाऊस इफेक्ट याचा अर्थ त्या ठिकाणी असणारा आपला वातावरणातील वरचा ओझोनचा थर, या ओझोनच्या थराला त्या ठिकाणी कुठेतरी आपण होल पडलेत किंवा त्या ठिकाणी ते पातळ थर झालेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी येणारी उष्णता सुद्धा जादा यायला लागली. शिवाय ज्या आपण औद्योगिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी असणारे कारखाने किंवा इंडस्ट्रीज किंवा त्यातून त्या ठिकाणी असणारा बाहेर पडणारा धूर वगैरे हे जे सगळे आहेत, सल्फर डायऑक्साईड असू दे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड असू दे, इत्यादी जे वायू आहेत, या वायूंचा वातावरणामध्ये एक तयार झालेला जो लेअर आहे, हा लेअर एक थर हा भूपृष्ठाकडून उत्सर्जित होणारी उष्णता वातावरणाच्या वरच्या थरापर्यंत जाऊ देत नाही. परिणामी त्या ठिकाणी ती तशीच राहते आणि ही जी राहिलेली असेल याच्यातून त्या ठिकाणी होणारं जे वातावरणामध्ये जी तापमानामध्ये जी वाढ होते, ही वाढ अतिशय जास्त झालेली आहे. आज जर बघितलं तर समुद्राच्या पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे आणि हा सुद्धा वेग वाढण्याचं कारणही याच पद्धतीनं आहे की येणारी किरणं ही जादा मिळाल्यामुळे. पण त्या बाष्पीभवनाचा परिणाम किंवा ते जे बाष्पीभवन आर्द्रतायुक्त ते तयार झालेलं असेल याच्यामध्ये त्या ठिकाणी होऊन आणि त्यामुळे साहजिकच वातावरणातील असणारी जी हीट आहे, उष्णता जी आहे, ही उष्णता केवळ येणाऱ्या सूर्यकिरणामुळे तापत नाही, तर उत्सर्जित होण्या भूपृष्ठाकडून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेमुळे त्या ठिकाणी तापत असते. आणि म्हणूनच हे जे पत्र्यावरून होणारं रिफ्लेक्शन आहे, जी उष्णता उत्सर्जित केली जाते, ती अति जास्त असल्यामुळे आज वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसंच जी आपण ज्याला ग्रीन हाऊस इफेक्ट वगैरे म्हणतो, हे ग्रीन हाऊस इफेक्ट याचा अर्थ त्या ठिकाणी असणारा आपला वातावरणातील वरचा ओझोनचा थर, या ओझोनच्या थराला त्या ठिकाणी कुठेतरी आपण होल पडलेत किंवा त्या ठिकाणी ते पातळ थर झालेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी येणारी उष्णता सुद्धा जादा यायला लागली. शिवाय ज्या आपण औद्योगिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी असणारे कारखाने किंवा इंडस्ट्रीज किंवा त्यातून त्या ठिकाणी असणारा बाहेर पडणारा धूर वगैरे हे जे सगळे आहेत, सल्फर डायऑक्साईड असू दे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड असू दे, इत्यादी जे वायू आहेत, या वायूंचा वातावरणामध्ये एक तयार झालेला जो लेअर आहे, हा लेअर एक थर हा भूपृष्ठाकडून उत्सर्जित होणारी उष्णता वातावरणाच्या वरच्या थरापर्यंत जाऊ देत नाही. परिणामी त्या ठिकाणी ती तशीच राहते आणि ही जी राहिलेली असेल याच्यातून त्या ठिकाणी होणारं जे वातावरणामध्ये जी तापमानामध्ये जी वाढ होते, ही वाढ अतिशय जास्त झालेली आहे. आज जर बघितलं तर समुद्राच्या पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे आणि हा सुद्धा वेग वाढण्याचं कारणही याच पद्धतीनं आहे की येणारी किरणं ही जादा मिळाल्यामुळे. पण त्या बाष्पीभवनाचा परिणाम किंवा ते जे बाष्पीभवन आर्द्रतायुक्त ते तयार झालेलं असेल याच्यामध्ये त्या ठिकाणी होऊन जी ढगांची निर्मिती होती, ज्याला आपण जलचक्र म्हणतो, या जलचक्रामध्ये त्या ठिकाणी त्याचं रूपांतर झालेलं आढळतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या ह्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे ते ढग खेचले जात आहेत. साहजिकच पावसाचं प्रमाण हे त्या ठिकाणी आपल्याकडे अवेळी त्या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे आणि ह्या अवेळी झाल्यामुळे त्या ठिकाणी जे ऋतुचक्र आहे, हे ऋतुचक्र आज आपल्याला बदललेलं दिसतं. आज अशा पद्धतीनं पाऊस पडतोय की डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी धो पाऊस ज्या वेळेला पडतो त्यावेळेला वाटायला लागतं की आपण विषुववृत्तावर आहोत की काय, एक प्रश्नचिन्ह आपल्या समोर येतंय. आणि विषुववृत्तावर जसा वर्षभर पाऊस पडतो तसंच वर्षभर या ठिकाणी आज आपल्याला पावसाला फेस करावा लागतो. पावसाळा आज 6 ते 7 महिन्यापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. मग असं जर चक्र बदलत गेलं तर या बदलत्या चक्राचा, ऋतुचक्राचा जो परिणाम आहे तो मानवासहित संपूर्ण सजीव सृष्टीवर असणारा प्रत्येक जो सजीव आहे, या सजीवाला त्या ठिकाणी भोगावा लागत आहे. पशुपक्ष्यांच्या बाबत जर बघितलं तर बदलत्या ऋतूनुसार मायग्रेट होणारे, स्थलांतरित होणारे जे पशुपक्षी आहेत, हे पशुपक्षी आज बावचळलेले दिसत आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांना एका वेगळ्याच पद्धतीने संभ्रमावस्थेवर आहेत. पावसाळा आहे का हिवाळा आहे,
आज आपण एका 24 तासाचं दिवसाचा जर विचार केला तर 24 तासामध्ये आपल्याला तीनही सीझन बघायला मिळत आहे. पावसाळाही मिळतोय, हिवाळाही मिळतोय आणि उन्हाळाही मिळतोय. तर हे चक्र जर आपण एका वेगळ्या पद्धतीनं जर अनुभवायला गेलो तर त्याचा विचित्र परिणाम हा संपूर्ण सजीव सृष्टीवर होतोय. आणि निश्चितपणे या सगळ्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी असणारा एक मानवी कृती आपल्याला त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेली आहे. निश्चितपणे मानवानं याच्यातून एक बोध घेतला पाहिजे आणि स्वविकास तर केलाच पाहिजे. सार्वजनिक विकास, सामुदायिक विकास हा झालाच पाहिजे, पण तो विकास होत असताना पर्यावरणाचा समतोल राखणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अशा येणाऱ्या ह्या अडचणींना आपल्याला न पेक्षा यापेक्षा वेगळ्याच अडचणींना आणखी आपल्याला फेस करावं लागेल. त्या दृष्टीनं आपल्याला पावलं उचलणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सध्या आपण जर बघितलं तर हा जो आपला डिसेंबर महिना जो आहे, या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला एक जुलै महिन्याचं त्या ठिकाणी एक फील येत आहे. याचं कारण असं आहे की वातावरणामध्ये असणारा जो काही ड्रास्टिक चेंज झालेला जो आपल्याला दिसतो आहे, तर याच्यामागे आपण जर कारण शोधायचं म्हटलं तर बेसिकली माणसाचे असणारे जे काही अनेक ज्याला आपण म्हणतो की उद्योगधंदे असतील किंवा वागण्याची पद्धत असेल, लाईफस्टाईल असेल किंवा वाहनांची संख्या असेल किंवा डिफॉरेस्टेशन असेल किंवा ज्याला आपण म्हणता येईल की शेती करण्याची पद्धती वेगळी असतील, शेतीमध्ये वापरणारे अनेक प्रकारचे केमिकल्स ज्याला आपण म्हणतो फर्टिलायझर्स असतील, तर या सगळ्याचा कुठंतरी या पर्यावरणावर आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळतो. आणि हा जो काही परिणाम जो आहे, हा परिणाम आपल्याला एका दिवसात दिसणार नाही आहे. तर कुठेतरी मागच्या 5-10 वर्षामध्ये माणूस जे काही कृत्या करत आहे किंवा जे काही डेव्हलपमेंट करत आहे, म्हणजे बेसिकली आपण जर बघितलं तर आज सगळीकडे आपल्याला चकाचक रस्ते दिसत आहेत, मोठमोठे फ्लायओव्हर दिसत आहेत. पण हे होत असताना त्याच्यामध्ये प्रचंड मोठी वृक्षतोड झालेली आहे. हा एक त्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे कोकणामध्ये आपण जरी बघितलं तर आपल्याला खूप छान रस्ता झालेला आहे, अगदी 4 पदरी रस्ता झालेला आहे, पण याच्यामध्ये प्रचंड मोठी वृक्षतोड झालेली आहे. हा एक मुद्दा मला वाटतं त्याच्यामध्ये खूप मोठा इफेक्टिव्ह आहे. दुसरं आपल्याला म्हणता येईल की बेसिकली त्या ठिकाणी झाडावर जी वनस्पती जी आहे त्या वनस्पतीवर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात डस्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलचे लेयर्स बनलेले आहेत. आणि या लेयर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही ज्याला आपण म्हणतो की बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया जी आहे सूर्यप्रकाश पडल्यानंतर, कारण वनस्पतीला मिळणारं पाणी हे पानावाटे त्या ठिकाणी वनस्पती आपल्या बॉडीमध्ये शोषून घेत असते. तर ही प्रक्रिया कुठे थांबलेली आहे किंवा त्या पानातून त्या माध्यमातून सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून ज्याला आपण म्हणतो की इव्हॅपोरेशन किंवा बाष्पीभवनाची प्रक्रिया होऊन वातावरणात त्या ठिकाणी काय होते, आर्द्रता वाढत असते किंवा वातावरणात त्या ठिकाणी बाष्पाचा पुरवठा होत असतो. ही जी काही सगळी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये खूप मोठा डिस्टर्बन्स त्या ठिकाणी आज आलेला आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे वातावरणामध्ये कोरडेपणा म्हणा किंवा वातावरणामध्ये असताना सडन बदल जो आहे हा आपल्याला दिसत आहे. आणि याचा सगळा जर परिणाम आपण जर बघितला तर या सगळ्याचा परिणाम त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की अनेक प्रकारचे जे आज पक्षी आहेत किंवा प्राणी आहेत यांच्या प्रजननाच्या कालखंडावर होणार आहे. कारण आज माणसाला कळतं की डिसेंबर महिना आहे, पण प्राण्यांना ही गोष्ट कळत नाही. प्राणी हा त्या ठिकाणी फक्त वातावरणाच्या बदलाशी आपल्या सगळ्या गोष्टी जुळवून घेत असतो. त्यामुळं हा बदल त्यांना कितपत त्यांच्या संपूर्ण प्रजननावर होणार आहे किंवा त्यांच्या असणाऱ्या एकूण उत्पत्तीवर होणार आहे, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्याचं चांगलं उदाहरण आपल्याला सांगता येईल की कोकणामध्ये जी काही मच्छीमारी चालते, तर या मच्छीमारीमध्ये जो पावसाळ्यामध्ये आपल्याला जे मासे अवेलेबल होतात पावसाळ्याच्या सुरुवातीला, तर ते मासे आज उपलब्ध व्हायला लागलेले आहेत. याचं कारण असं आहे की समुद्रामध्ये याच्या संदर्भात खूप मोठे बदल आपल्याला झालेले पाहावयास मिळतात. आणि ही खूप मोठा धोका ज्याला आपण धोक्याची घंटा ज्याला आपण म्हणतोय ही आपल्या समोरात निर्माण झालेली आहे. आणि यासाठी माणसानं स्वतःच्या अनेक ज्याला आपण म्हणतो की जे काही डे टू त्या ठिकाणी फक्त वातावरणाच्या बदलाशी आपल्या सगळ्या गोष्टी जुळवून घेत असतो. त्यामुळं हा बदल त्यांना कितपत त्यांच्या संपूर्ण प्रजननावर होणार आहे किंवा त्यांच्या असणाऱ्या एकूण उत्पत्तीवर होणार आहे, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. याचं चांगलं उदाहरण आपल्याला सांगता येईल की कोकणामध्ये जी काही मच्छीमारी चालते, तर या मच्छीमारीमध्ये जो पावसाळ्यामध्ये आपल्याला जे मासे अवेलेबल होतात पावसाळ्याच्या सुरुवातीला, तर ते मासे आज उपलब्ध व्हायला लागलेले आहेत. याचं कारण असं आहे की समुद्रामध्ये याच्या संदर्भात खूप मोठे बदल आपल्याला झालेले पाहावयास मिळतात. आणि ही खूप मोठा धोका ज्याला आपण धोक्याची घंटा ज्याला आपण म्हणतोय ही आपल्या समोरात निर्माण झालेली आहे. आणि यासाठी माणसानं स्वतःच्या अनेक ज्याला आपण म्हणतो की जे काही डे टू डे वर्क आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की नंबर ऑफ व्हेकल्स, दिल्लीचं आपण जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर दिल्लीमध्ये 24 आवर्स त्या ठिकाणी वातावरण पूर्णपणे धुसर आहे. आणि याचं मुख्य कारण जर काय असेल तर ते तिथलं प्रदूषण. आणि त्यामुळे दिल्लीच्या शहरासमोर हे खूप मोठं संकट आहे. त्यामुळं नंबर ऑफ व्हेकल्स आपल्याला कसे कमी करता येईल किंवा इंडस्ट्रीचं प्रमाण आपल्याला कसं कमी करता येईल किंवा व्हेकलला आपण जे काही इलेक्ट्रॉनिकचं जे काय आज त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक वाहनं ज्याला आपण म्हणतो, ई बाईक्स ज्याला आपण म्हणतो, याच्या संख्या वाढवण्याची गरज आहे. हे जर आपण थांबवलं नाही तर भविष्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या संकटाला, खूप ज्याला आपण म्हणतो की आपण विनाशाकडे चाललेलो आहोत, जगाचा एक दिवस विनाश होईल असं आपण जे म्हणतो,
तर ही एक नांदी म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे आज माणसानं जागं होण्याची गरज आहे. कारण माणूस आज झोपलेला नाही आहे, पण झोपेचं सोंग घेतलं तर सगळं कळतं. पण ते करायचं कोणी, सुरुवात कोणी करायची, ही खूप मोठी समस्या आज आपल्यासमोर निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे जगासमोर भेडसावणारं संकट हे आपल्या दारासमोर आता आलेलं आहे आणि याच्यासाठी कुठेतरी आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तरच हा वातावरणातील बदल हा आपल्याला चांगले म्हणजे आपलं जे काही ऋतू जे आहे हे योग्य पद्धतीने आपल्याला राहू शकेल आणि आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. धन्यवाद. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत महत्त्वाचा बदल करण्यात आलाय. राणे यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेत त्यांची सुरक्षा अपग्रेड करून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबत अधिकृत सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गेल्या डिसेंबर महिन्यात वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात CISFचे सशस्त्र कमांडो यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. आता ही सुरक्षा वाढवण्यात आली असून राणे यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या माहितीला CISFचे उपमहानिरीक्षक आणि मुख्य प्रवक्ता डॉक्टर अनिल पांडे यांनी दुजोरा दिलाय. राणे यांना झेड सुरक्षा मिळाल्यानं आता राणे देशात कुठेही दौऱ्यावर गेले तर त्यांच्या भोवती 6 ते 7 सशस्त्र कमांडोचं सुरक्षा कवच असणार आहे. नारायण राणे यांच्या सुरक्षेचा अलीकडेच आढावा घेण्यात आला. त्यातून जी माहिती उपलब्ध झाली त्या आधारे राणेंना असलेला धोका लक्षात घेत केंद्रीय यंत्रणांनी राणेंची सुरक्षा वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसार नारायण राणेंना झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींना CISFची VIP सुरक्षा देण्यात आली आहे. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. म्हणता म्हणता ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन पोहोचला. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन अधिकच अलर्ट झालंय. या काळात तुम्ही जर मुंबईतून सिंधुदुर्गात विमानाने येत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण विमान प्रवासासंदर्भात नवीन नियम जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलाय. पाहूया. ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार झालेल्या देशांमधून येणारे आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबई विमानतळावरून उतरून पुढे विमानानं प्रवास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करू शकते. चिपी विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी प्राधिकरणाद्वारे स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करून अशा प्रवाशांची माहिती आरोग्य विभागास कळवण्यात यावी. अशा प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्याबाबत कार्यवाही करावी आणि या प्रवाशांची RT-PCR चाचणी 2, 4 आणि 7व्या दिवशी करावी. यापैकी कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशाला रुग्णालयात हलवण्यात यावं. सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना आणखीन 7 दिवस होम क्वारंटाईन करण्यात यावं, असे आदेश जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिले. ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार असलेले देश वगळता इतर कोणत्याही देशामधून आलेल्या प्रवाशांचे विमानतळावर आगमन झाल्यावर RT-PCR चाचणी करणं अनिवार्य राहील आणि RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यास अशा प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात यावं. RT-PCR चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात यावं. याबाबतची कार्यवाही जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी समन्वयानं करावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून महाराष्ट्र राज्याअंतर्गत विमान प्रवास करण्यासाठी प्रवाशाकडे लसीचे दोन्हीही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या वेळेच्या 48 तास अगोदरचे निगेटिव्ह RT-PCR चाचणी अहवाल घेणं अनिवार्य राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळावर उतरणाऱ्या इतर राज्यातील प्रवाशांना
प्रवाशांच्या बाबतीत प्रवासाच्या वेळेच्या 48 तास अगोदरचे निगेटिव्ह RT-PCR चाचणी अहवाल घेणं अनिवार्य राहणार आहे. अशा पद्धतीनं जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांकरिता CNG किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियेवाडी, ओरोस. दोडामार्ग नगरपंचायत जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या दोडामार्गात राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आलाय. शुक्रवारी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश गवस यांनी भाजपात प्रवेश केला, तर काँग्रेसने या अगोदरच स्वबळाचा नारा दिला. यामुळे रणनीती आखण्यासाठी शिवसेनेची आढावा बैठक होते. यात शिवसेना नेते सहभागी होणार आहेत, तर सुरुवातीला शिवसेनेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. याचा आढावा घेतलाय आमचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी. दोडामार्ग तालुका निवडणूकचा नगरपंचायत निवडणुकीचा जो रणसंग्राम आहे तो सुरू झालेला आहे. आपण पाहू शकतो शिवसेनेची आज एक महत्वाची आढावा बैठक या ठिकाणी होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांमध्ये, महाआघाडीच्या 2 पक्षांमध्ये काही या ठिकाणी मनोमिलन झालेलं आहे. 9 आणि 8 सीटा अशा प्रकारचं आपल्याला ऐकवा देतोय. या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, शहरातील पदाधिकारी आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. या ठिकाणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आणि नगरातले महत्वाची भूमिका या निवडणुकीत जे निभावणार आहेत ते आनंद रेडकर सुद्धा आहेत. रेडकर साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने आपली रणनीती सुरू आहे? आता नगरपंचायतची निवडणुकीची सुरू झालेली आहे आणि त्या निवडणुकीकडे आता आपले वरिष्ठ नेते म्हणजे पालक विनायक रावजी साहेब, खासदार आणि आमदार हे सगळे नेते म्हणजे संजय पडदे, सगळे आणि वाडूभाई दुधवळकर हे सगळे म्हणजे या ठिकाणी नेते मंडळी येत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आढावा बैठक आज लावलेले आहेत. सगळे आमचे शहरातील कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आपली शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती आहे आणि आम्ही त्यासाठी 9 जागा या शिवसेनेला घेतलेल्या आहेत आणि 8 जागा या राष्ट्रवादीला सोडलेल्या आहेत आणि त्या या ठिकाणी आजची महत्त्वाची एक बैठक आहे आणि आम्ही शिवसेना ही निश्चितच आम्ही हा नगरपंचायत भगवा फडकणार आहे अशी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. आज तुमची नेते मंडळी या ठिकाणी येते, काही मोठ्या घडामोडी घडू शकतात. नेते मंडळी येणार आहेत ते फक्त आमच्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी येणार आहेत आणि ही निवडणूक कशी जिंकावी याचं आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. नक्कीच या ठिकाणी आपण रेडकर यांच्याशी संवाद साधला. थोड्या वेळात या ठिकाणी महत्वपूर्ण बैठक होते. त्यामुळे जी आजची बैठक होणार आहे त्यामध्ये शिवसेना कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरी जाणार आहे, सत्ता कशा पद्धतीने खेचून आणली जाणार आहे या संदर्भात चर्चा होणार आहे. या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान जे माजी नगरसेवक होते ते दिवाकर गवस सुद्धा आहेत. या ठिकाणी संतोष मावळणकर आहेत. गवस साहेब, काय सांगाल, ही महत्वपूर्ण बैठक होते, कशा पद्धतीने शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे? आज आमच्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, मंत्री महोदय इथे दोडामार्गमध्ये येत आहेत. खरं सांगायचं झालं तर आज राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचं मनोमिलन होऊन येथे भविष्यात म्हणजे येणाऱ्या काळात चांगलाच श्रीगणेश होईल एवढंच मी सांगतो. नक्कीच या ठिकाणी शिवसेनेला चांगलं वातावरण सुद्धा मिळत आहे आणि त्याची जोरदार तयारी शिवसेनेने सुरू केलेली आहे. हे जे चित्र आहे, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपल्याला दिसत आहेत. मुद्दाम मी आमच्या दर्शकांना शिवसेनेची कशा पद्धतीने जोरदार तयारी सुरू झालेली आहे ते दाखवू इच्छितो. याच सभागृहात काही वेळात ही बैठक होणार आहे आणि या बैठकीबरोबरच काल जो दोडामार्गमध्ये एक मोठा या ठिकाणी दोडामार्गतील जे जिल्हा बँकेचे उमेदवार होते, विद्यमान संचालक होते प्रकाश गवस, त्यांनी सुद्धा शिवसेनेतून भाजपमध्ये उडी घेतलेली आहे. जरी त्यांनी नाकारलं असलं की मी शिवसेनेत प्रवेश केला नव्हता, मात्र या ठिकाणी शिवसेनेसोबतच ते होते. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या समेत सातत्याने त्यांचा संपर्क होता आणि अशा वेळी त्यांनी ऐन जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपकडे हात मिळवला. त्यामुळे ही आजची बैठक, त्याबरोबर प्रकाश गवस यांच्या भाजपा प्रवेशाने सुद्धा भाजपातील एक गट दुखावलेला आहे. त्यामुळे आजच्या या आढावा बैठकीत काही भाजपकडनं या ठिकाणी जे नाराज गट आहे तो शिवसेनेत येतोय की काय होतंय हे सुद्धा पाहणं आवश्यक ठरणार आहे. सिंधुदुर्गसाठी संदीप देसाई, दोडामार्ग. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट
BS80 इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशोधरा, कुडाळ. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचं नुकसान झालं. सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा बागायतदारांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शासन स्तरावरून आंबा बागायतदारांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देत दिलासा द्यावा याबाबत देवगड तालुका भाजपच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. देवगडमध्ये गेले अनेक दिवस सतत पाऊस पडतोय आणि हा आता सलग 5-6 दिवस पडतोय. पण हा पाऊस सप्टेंबरला पाऊस जो थांबतो आणि ऑक्टोबरला आमच्या आंब्याचा हंगामाचं सुरू होतो साधारण, तर तेव्हापासून अधूनमधून सारखा पडतोच आहे. आणि हा अवकाळी जो पाऊस पडतोय तो आत्ता अशा वेळी पडतोय की यावेळी मोहरत आहेत कलमं, आंब्याची कलमं मोहरायला लागली आहेत. काहींची फळधारणासुद्धा झालेली आहे, काहींचा नवीन मोहर येतो आहे. अशा परिस्थितीत हा सतत 4-4, 5-5 दिवस आणि पावसाळ्यासारखा पाऊस पडतो. असा पाऊस पडल्यामुळे आंबा बागायतदारांचं प्रचंड नुकसान होतं. आज म्हणजे यावर्षी खरं म्हणजे अशी परिस्थिती होती की आंब्याचं पीक अतिशय उत्तम येत होतं. म्हणजे कलमं मोहराच्या तयारीत होती, मोहराला लागली होती. आणि अशा परिस्थितीत हा जर पाऊस आला आणि पाऊस येतोय आणि पुढेही भविष्यात परत येणार आहे पाऊस, असं भविष्य आहे. त्यामुळे ह्या पावसामुळे आंबा बागायतदारांचं प्रचंड नुकसान होतं आहे. नुकसान 2-3 प्रकारचं होतं आहे. एक तर पिकाची नुकसान होतंच आहे, म्हणजे मोहर गळणं, मोहर काळा पडणं, त्याला फलधारणा न होणं, परत त्याला नवीन पालवी येणं, पालेमोहर येणं, अशा प्रकारामुळे आंबा बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे. दुसरा प्रकार म्हणजे फवारणीचा खर्च वाढतो. आज तो मोहर टिकवण्यासाठी, असलेला मोहर टिकवण्यासाठी महागडी औषधं घेऊन बागायतदार हे करतोय, फवारणी करतोय. त्यांचा इलाज नाही. आता हातातोंडाशी जे फळ येणार आहे त्याची जे काही टिकलेलं आहे, मोहर टिकलेला आहे, तो टिकावला पाहिजे यासाठी त्याला खर्चही करतायत. त्यामुळे ह्या सगळ्या वातावरणामध्ये बागायतदाराचं होणारं नुकसान, कारण आमची कोकणची आर्थिक व्यवस्था, देवगडचा हापूस हा जगप्रसिद्ध हापूस आहे आणि त्याचं नुकसान झालं तर ते फार मोठं होईल. आंब्याचं अर्थकारणच सगळं बिघडेल, बागायतदाराचं अर्थकारण बिघडेल. आणि म्हणून आम्ही शासनाला निवेदन देतोय. त्याच्यामध्ये काही पंचनामे करून किंवा ह्या पावसाचं आपल्याला हवामान खात्याकडून त्यांना माहिती आहे किती पाऊस पडतोय, किती कसा पडला आहे, त्याचं घेऊन एक सरसकट काही नुकसानी द्यावी अशी आमची मागणी. दुसरी मागणी आमची अशी आहे की औषधं जी आहेत महागडी, चांगल्या कंपनीची आज 50 म्हणजे फार मोठ्या किमतीची औषधं आहेत, 4-4 हजार लिटरची औषधं या आता ह्याच्यासाठी बुरशी येते किंवा ह्या कलमांचा मोहर टिकवण्यासाठी मारली जातात. तर ही महागडी जी औषधं आहेत चांगल्या कंपन्यांची, ती 50% अनुदानामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी. आणि तिसरी आमची मागणी महत्त्वाची आहे की इथे वेदर स्टेशन बसवी. यंदा आता काही नुकसान भरपाई मिळाली त्या वेदर स्टेशनच्या रिपोर्टप्रमाणे, पण वेदर स्टेशनची ही त्याची देखभाल दुरुस्ती सगळ्या वेदर स्टेशनची व्यवस्थित होत नाही. आम्ही गेले हे 3 वर्ष मागणी करतोय की वेदर स्टेशनची संख्या वाढवा, वेदर स्टेशनची देखभाल दुरुस्ती करताना लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असला पाहिजे. कारण कंपनी रिपोर्ट जो कोण येतो कंपनीचा माणूस तो रिपोर्ट देतो की हां हे केलं, हे ठीक केलं आहे, तिथे बघणारा कोणी नसतो. आणि म्हणून वेदर स्टेशनचं जे देखभाल दुरुस्ती करणारा त्यांचा माणूस येतो दरवर्षी, तो आमच्या लोकप्रतिनिधी समोर त्यांनी करावं. अशा 2-3 मागण्या आहेत आणि हे देण्याचे आज आम्ही आता तहसीलदारांकडे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतो की देण्यात आम्ही तहसीलदार. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसवून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियेवाडी, ओरोस. देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूक 21 डिसेंबरला होते. या निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. पाहुयात काय म्हणालेत निवडणूक निर्णय अधिकारी. काही माहिती देऊ इच्छितो. आपण नामनिर्देशन पत्र जे उमेदवार किंवा त्यांचे सूचक हे दिनांक 1 ते 7
डिसेंबर 2021 सकाळी 11 ते 3 या दरम्यान या कार्यालयांमध्ये दाखल करू शकतात. फक्त सुट्टीच्या दिवशी किंवा शासकीय सुट्टी आहे अर्थात 4 आणि 5 डिसेंबर 2021 रोजी त्यांना कोणतेही नामनिर्देशन पत्र भरता येणार नाही. आज दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी एकही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेले नाही आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी 6 तारीख आणि 7 तारीख डिसेंबर 2021 11 ते 3 यामध्ये उमेदवार किंवा त्यांचे सूचक नामनिर्देशन पत्र माझ्या कार्यालयामध्ये दाखल करू शकतील. नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी सूचक हा त्या प्रभागातील असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नॉमिनेशन पेपर हा ऑनलाईन माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट काढल्यानंतर नॉमिनेशन आणि शपथपत्र हे माझ्याकडे दाखल करावे लागेल. जे शपथपत्र असणार आहे हे शपथपत्र जी प्रिंट आउट असणार आहे ते नोटरी किंवा तहसीलदार यांच्यासमोर अभिसाक्षी केल्यानंतर माझ्याकडे ते दाखल करता येणार आहे. सूचक हे त्याच प्रभागातील लागतील आणि उमेदवार 17 प्रभागापैकी कुठल्याही प्रभागातील त्याची नाव नोंदणी असणे आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर 8 तारखेला म्हणजे 8 डिसेंबर 2021 रोजी जेवढे नामनिर्देशन पत्र या इथे दाखल होणार आहेत त्या नामनिर्देशन पत्राची छाननी याच कार्यालयामध्ये तहसील कार्यालय देवगड या इथे होणार आहे. त्याचबरोबर 13 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत असणार आहे आणि त्याच्यानंतरच्या लगतच्या दिवशी म्हणजे 14 तारखेला डिसेंबर 2021 रोजी चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया आहे ती या कार्यालयामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. जे मतदानाचा दिनांक 21 तारीख असून काउंटिंगची दिनांक 22 डिसेंबर 2021 अशी असणार आहे. धन्यवाद. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. वाभे वैभववाडी नगरपंचायतीच्या 17ही जागा काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही हा निर्णय घेतलाय असं तालुका पक्ष निरीक्षक महेंद्र सावंत यांनी सांगितलंय. काय म्हणालेत सावंत, पाहूया. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार ज्या निवडणुका नगरपंचायतीच्या जाहीर झाल्या त्यामध्ये जेवढ्या काही स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, उदाहरणार्थ जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समित्या, या सर्व स्वबळावर लढवायच्या आहेत असं राज्य निवड मंडळाच्या बैठकीत ठरलं होतं आणि त्याप्रमाणे सर्वांना सूचना देण्यात आल्या. आणि त्यानंतर आमचे प्रभारी सिंधुदुर्गचे जे 10 नोव्हेंबरला हे झाले, प्रभारी म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर सर्वांशी चर्चा केली जिल्हा मिटिंगमध्ये आणि सर्वांच्या मिटिंगमध्ये असं पुढे सूर आला की आपण स्वबळावरच लढलं पाहिजे आणि त्याप्रमाणे सर्वांना सूचना देण्यात आल्या आणि त्याप्रमाणे आम्ही आता 3-4 दिवस इथे बसून सर्वच्या सर्व सीट जेवढ्या 17 सीट आहेत तिकडे स्वबळावर लढायचं ठरवलेलं आहे काँग्रेसचं. आणि त्याप्रमाणे कालच आम्ही सगळी लिस्ट मुंबईला पाठवली. राज्य निवड मंडळामध्ये कायम करण्यात आलं आणि सर्वांनी जोराने कामाला लागा असं काल रात्रीच मला सूचना आल्या प्रभारी. इथल्या नगरपालिकेच्या ह्याच्यात आता पुढे पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ, सिलेंडर दरवाढ हे मुद्दे आहेतच. त्यानंतर स्थानिक प्रश्न जे आहेत, उदाहरणार्थ आता मी एकच विषय सांगतो की समोरच छत्रपती संभाजी चौक आहे, तिथे जी गटार ओपन आहे किंवा जी घाण आहे ती मी बरीच वर्ष कोल्हापूरला जातेवेळी बघतोय की नगरपालिकेला आज 5 वर्ष झालं तरी पण त्याने अजूनही काही त्याच्यावर क्रिया किंवा काही केलेलं नाही. असे बरेचसे मुद्दे 7 तारीखनंतर जेवढं काय तेवढं आम्ही बाहेर काढणार विरोधात. प्रत्येक ठिकाणी गेलात, आता तुम्हीच म्हटलात की काँग्रेस पक्ष 130 वर्ष किंवा जुना आहे, त्याची पाळंमुळं सगळीकडे रुजलेली आहे.
फक्त त्यामध्ये थोडीशी स्थित्यंतर आली, जिल्ह्यात आली म्हणा किंवा कुठेतरी. जो मजबूत पक्ष काँग्रेस होता तो काही लोकांमुळे गेला. त्याबरोबर आमचे काँग्रेसचे लोक सुद्धा, जे नेते मंडळी होते किंवा इतर जे लोक होते, ते सगळे काँग्रेसबरोबर गेल्यामुळे थोडासा पक्ष म्हणजे बराच मोठ्या प्रमाणात विकलांग झाला असं म्हणायला काही हरकत नाही. पण त्यात दुसरा विषय असा आहे की कुठेही तुम्ही गावात जावा, कुठे आता या वैभववाडीतच घ्या, नगरपालिका कुठल्या वॉर्डमध्ये जा, आमची कमीत कमी 5 किंवा 10 माणसं ही तुम्हाला काँग्रेसला, जरी आम्ही काँग्रेसचं काही नाही केलं तरी 5 ते 10 मतं ही काँग्रेसला ॲटोमॅटिक पडतात. आणि इथले वॉर्डांची रचना बघितली तर आम्ही प्रत्येक काय ठिकाणी आम्हाला काँग्रेसचे मिळणार नाहीत, काय लोकांकडे जाऊन आम्ही त्या पद्धतीत केलं. पण आम्ही फर्स्ट रेफरन्स असा दिलाय की ज्याच्या घरात किंवा रिलेटिव्ह 20 किंवा 25 असतील तर इथे आम्ही आरामात जिंकू शकतो. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. घर बांधणीसाठी लागणाऱ्या साधनांची किंमत दिवसेंदिवस वाढत असून सिमेंटच्या एका पोत्याची किंमत सर्वोच्च टप्प्यावर विराजमान होणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये सिमेंटच्या दरात 15 ते 20% वाढ होणार असल्याचं पतमानांकन आणि संशोधन संस्थेनं म्हटलंय. सामान्य घर खरेदीदारांचं स्वप्न अधिक महागडं ठरणार आहे. घर उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्यामधील महत्त्वाच्या सिमेंटच्या किमती पुन्हा एकदा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सामान्य घर खरेदीदारांचं स्वप्न अधिक महागडं ठरणार आहे. घर उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्यामधील महत्त्वाच्या सिमेंटच्या किमती पुन्हा एकदा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्यात, कारण त्यांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर टनामागे 100 ते 150 रुपयांपर्यंत वधारलेत. गेल्या काही दिवसात सिमेंट, पोलाद तसेच अन्य पूरक वस्तूंच्या किमती वाढल्यात. परिणामी गृहनिर्मितीही खर्चिक ठरणार आहे. यंदाच्या दसरा दिवाळीपासूनच काही प्रमाणात मागणी हालचाल दिसत असलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राचा प्रवास नजीकच्या कालावधीत ग्राहकांसाठी महागडा ठरण्याची शक्यता आहे. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर. दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन, द बेटर कॉटन. सतीश सावंतांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेत विजय निश्चित, विनायक राऊत यांचा विश्वास. भारतात आढळला ओमिक्रॉनचा 3रा रुग्ण. आणि महाविकास आघाडीची बिघाडी पडणार भाजपच्या पत्त्यावर, सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर. दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन, द बेटर कॉटन. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.